पावशेर जिलबी. लेखक अमित बेडवे. अभिवाचन जगदीश हिरेमठ. आज सकाळपासून का कोण जाणे मूड जरा डाऊन होता. उगाच लो फील होत होता. दुपारी ओपीडी झाल्यावर मी आणि अनुष्का, आमची मुलगी, तिला नोटबुक घ्यायची म्हणून बाईकवरून बाहेर पडलो. ती नोटबुक घ्यायला म्हणून दुकानात गेली. मी उन्हात बाईकवर बसून राहिलेलो बाहेर. आधीच मूड खराब आणि त्यात उन्हाचा तडाखा. माझ्या समोर 10 फुटावर एक 8 वर्षाची मुलगी आणि तिचा 4 वर्षाचा भाऊ, दोघे रस्त्याच्या बाजूला खाली पोतं टाकून समोर देवाचा एक फोटो मांडून मांडी घालून बसलेले. येणारे जाणारे काही चिल्लर त्या मुलीला देत होते. ती ते पैसे त्या फोटो समोर ठेवत होती. तो छोटा इकडे तिकडे बघत बसलेला. त्याची नजर कधी रस्त्यावर, कधी पैसे देणाऱ्या लोकांकडे आणि मधूनच बाजूच्या दुकानाकडे. मी तो बघत असलेल्या दुकानाकडे पाहिलं. एक मिठाईचं दुकान, काचेतून दिसणारे गुलाबजाम, बर्फी. अनुष्का वह्या घेऊन आली. पप्पा, रसमलाई घ्यायची, दादाला आवडते. मग आम्ही दोघे स्वीट मार्टमध्ये. ती दुकानदाराशी बोलत होती. मी रस्त्याकडे बघत काउंटरशी उभा होतो. और कुछ साहब, कल्ल्यावरील मालकानं विचारलं. 1/2 किलो जिलेबी दो. मी काउंटरवर जाळीखाली झाकून ठेवलेल्या जिलेबीच्या ताटाकडे बघत म्हणालो. त्यानं जिलेबी पॅक केली. अनुष्का रसमलाई घेऊन तिथे आली. घेतलीस ना स्वतःसाठी जिलेबी? माझं जिलेबी प्रेम माहीत असलेली ती हसून चेष्टा करत म्हणाली. मी तिच्याकडे पाहून हसलो. पैसे दिले. दुकानाबाहेर आलो. हे घे. हातातील ती पावशेर जिलेबी मी त्या पोरीच्या समोर धरली. तिनं नीट न वर पाहता हाताची ओंजळ माझ्याकडे केली. ती पिशवी मी तिच्या चिमुकल्या हातावर ठेवली. वजनदार काहीतरी लागलं म्हणून मग तिनं वर पाहिलं. त्याचवेळी तो छोटा, त्या पारदर्शक पिशवीतून दिसणाऱ्या केशरी रसरसीत जिलब्यांकडे बघत होता. तिनं पिशवी घेतली, दोन्ही हातात धरली आणि काहीशा अविश्वासानं माझ्याकडे बघत राहिली. असं पॅक केलेल्या जिलब्या तिने याआधी हाताळल्या नसाव्यात. खा दोघे, मी हसून डोळे मिचकावत म्हणालो. ती खुदकन गोड हसली आणि हसत हसत ती पिशवी त्या छोटूच्या हातात दिली. तो आनंदून गेला. अनुष्का आश्चर्याने बघत होती माझ्याकडे. आम्ही दोघे एकमेकांकडे पाहून हसलो फक्त. बाईक सुरू करताना मी त्या दोघांकडे पाहिलं. तिनं छोटूच्या हातातली ती पिशवी घेतली आणि शेजारी ठेवलेल्या मळक्या कापडी पिशवीत अलगट ठेवून दिली. कदाचित घरी अजून बरेच वाटेकरी असतील. छोटू मात्र खुशीत दिसत होता. ते पाहून मला आतून भरून आल्यासारखं झालं. घराकडे निघालो. सहज मी मिररमध्ये स्वतःकडे पाहिलं. पावशेर तर जिलबी मी त्यांना दिली होती, पण किलोभर आनंद त्यांनी मला दिलेला.